नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे गुलाबदादा सगुणाला म्हणत असतात, की "ते बघ, तिकडे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांनी ओवीच्या शाळेची फी आपल्याला दिलेली आहे. तर इथे हॉस्पिटलचं बिल पे करण्यासाठी त्यांनी ओवीच्या शाळेची फीसुद्धा तुझ्यासाठी भरली आहे." तेव्हा इथे आता खूपच जास्त सगुणा इमोशनल होते. कारण सगुणाने जानकी आणि ऋषिकेश यांना खूप जास्त त्रास दिलेला असतो. त्यानंतरला इथे आता बिल वगैरे भरून झाल्यानंतर इथे सर्जरीला सुरू करण्याची तयारी सुरू होते. तेव्हा जानकी म्हणते, "गुलाबदादा, काळजी करू नका. बिल वगैरे सगळं पे केलं आहे. तुम्ही डॉक्टरांना सांगा सर्जरी सुरू करा म्हणून." तेव्हा गुलाबदादा आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या पाया पडतात आणि म्हणतात, की "दादा वहिनी, अहो तुमच्यामुळे हे सगळं घडतं आहे. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही." आणि तो रडायला लागतो. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, की "गुलाब, अरे असं काय बोलतोस तू? तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस आणि कसली उपकाराची गोष्ट करतोयस? आपला माणूस आपल्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? आणि तू आमच्यासाठी जे काही केलंस, आम्ही असं म्हणायचं का की तू सुद्धा आमच्यावरती उपकार केलीस म्हणून?" तेव्हा गुलाब म्हणतो, "नाही दादा, मी उपकार नाही केले. पण मग ती बाई कोण होती जी तुमच्या इथे आली होती? बाहेर फराळाच्या पुड्यामध्ये इथे मोठे मोठे बॉम्ब कुणी ठेवले होते? ते बार फटाके कुणी ठेवले असतील?" तेव्हा जानकी म्हणते, "गुलाबदादा, मलासुद्धा माहिती नाही आहे. आपण या विषयावरती नंतरच बोलू. आता तुम्ही जा बरं, डॉक्टरांजवळ जाऊन बोला आणि सर्जरीला सुरुवात करायला सांगा." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "जानकी, मी सुद्धा आलो डॉक्टरांजवळ बोलून." तेव्हा जानकीला आता इथे सौमित्राचा फोन येतो. सौमित्र म्हणतो, की "वहिनी, सगळेजण तुम्ही कसे आहात?" तेव्हा जानकी म्हणते, "आम्ही सगळे ठीक आहोत. तुम्ही कसा फोन केलात आज?" तेव्हा सौमित्र म्हणतो, "काही नाही, जरा काळजी वाटली म्हणून फोन केला. दादा कुठे आहे?" तेव्हा जानकी म्हणते, की "हे हॉस्पिटलमध्ये आहेत." तेव्हा सौमित्र म्हणतो, "का? हॉस्पिटलमध्ये का? कोण हॉस्पिटलमध्ये आहे? तुम्ही सगळेजण ठीक आहात ना?" तेव्हा जानकी म्हणते, "सौमित्र भाऊजी, काळजी करू नका. आम्ही सगळेजण ठीक आहोत. पण इथे सगुणा हॉस्पिटलमध्ये आहे. सगुणाला खूप भाजले." तेव्हा सौमित्र म्हणतो, "पण कसं काय?" तेव्हा जानकी म्हणत असते, की "दिवाळीच्या दिवशी एक बाई आली होती दिवाळी घ्यायला आणि तिने आपल्या फराळाची पिशवी आणि एक टोपली आपल्या कट्ट्यावरती ठेवली होती. त्यानंतरला सगुणा आणि गुलाबदादा पहिल्यांदा घरी आले होते दिवाळीसाठी. तेव्हा मी त्यांच्या औक्षणाची तयारी करायला गेले होते आणि तेवढ्यातच तिथे जो बॉक्स होता ज्याच्यामध्ये फराळ होता असं वाटत होतं, पण त्याच्यामध्ये बार होते, फटाके होते आणि ते एकाएकी जोरजोरात फुटले आणि तिथे सगुणा गेली होती त्याला हात लावायला आणि त्याच्यामुळे तिला खूप जास्त भाजले." तेव्हा इथे आता जानकीने जे काही घडलेलं असतं ते सगळं सौमित्राला सांगितलेलं असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो, "पण वहिनी, बरं झालं त्या ठिकाणी आपली ओवी वगैरे नव्हती." आणि इथे सौमित्र म्हणत असतो, "पण आता सगुणा कशी आहे? आता बरी आहे ना ती?" तेव्हा जानकी म्हणते, "काळजी करू नका सौमित्र भाऊजी, आता सगुणा बरी आहे. आता तिची सर्जरी होणार आहे." तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, की "वहिनी, काळजी घ्या आणि जर काही लागलं तर मला लगेच फोन करा. आणि हे बघा, गुलाब आणि सगुणा यांची तुम्ही मदत करताय म्हणजे त्या दोघांना दुसरं कुणाचीही मदत लागणार नाही आहे. तरीसुद्धा काही वाटलं तर नक्कीच फोन करा." तेव्हा इथे जानकी म्हणते, "काळजी करू नका. आम्ही सगळेजण ठीक आहोत आणि घरचे सगळे कसे आहेत?" तेव्हा सौमित्र म्हणतो, "अजूनही तुम्हाला घरच्या लोकांची काळजी आहे. तेवढी काळजी जर त्यांनासुद्धा तुमची असती तर जास्त बरं झालं असतं." तेव्हा सौमित्र म्हणतो, "याचा अर्थ अवंतिकाला ऐश्वर्यावरती जो संशय आला होता तो खरा होता." तर इथे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये ती म्हणत होती की कलर होता, तो पेंट नव्हता. तिच्या केसांमध्ये काहीतरी व्हाईट व्हाईट पडलं होतं आणि अवंतिका कधीही खोटं बोलत नाही. ऐश्वर्याच गेली असेल कदाचित जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला त्रास देण्यासाठी, पण तिथे बिचारी इथे सगुणा गेली होती आणि तीच या सगळ्यामध्ये फसली. तर इथे आता ऐश्वर्याने चहा केलेला असतो आजीसाठी आणि इथे सुमित्रासाठी चहा केलेला असतो. तेव्हा आजी म्हणते, "बघितलंस ना सुमित्रा, अगं माझ्या गुंडीने चहा केला आणि तू म्हणतेस काही करत नाही म्हणून आणि एवढ्या चपात्यासुद्धा तू तिलाच करायला सांगितल्यास." तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, "अगं आई, असं काय करतेयस? फक्त एकट्या ऐश्वर्याने स्वयंपाक नाही केला आहे. मी आणि अवंतिकाने सुद्धा बरेचसे पदार्थ बनवलेत आणि चपात्या मी तिला बनवायला सांगितल्या. तर एवढं काय बिघडलं त्याच्यामध्ये?" तेव्हा इथे आता गुलाब आलेला नाही आहे म्हणून तिला चपात्या कराव्या लागल्या. तेव्हा आजी म्हणत असते, "हा गुलाब पण ना यायचं नव्हतं
तर सांगायचं तरी किमान. आणि तसंही बायकोजवळ गुलूगुलू करत बसला असेल. तेव्हा सौमित्र म्हणते, आजी तुला काही माहिती नसतं गं, पण तरीसुद्धा आहे ना तू बरं वाईट बोलायला सगळ्यात पहिली असतेस. तुला माहिती आहे का काय घडलं इथे? तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे दादा काय घडलं असेल? जर गुलाबला सुट्टी हवी होती तर किमान सांगायचं तरी. ऐश्वर्याला एवढ्या सगळ्या चपात्या कराव्या लागल्या ना. तेव्हा अवंतिका म्हणत असते, आई अहो गुलाबदादा आले नाही कारण सगुणा खूप जास्त भाजली आहे. सगुणाला भाजले ना म्हणून त्यांना येता आलं नाही. ते दोघंजण हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिथे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा आहेत त्यांच्याबरोबर त्यांची मदत करण्यासाठी. इथे सगुणा खूपच जास्त भाजले म्हणून गुलाब आलेला नाही आहे. तर इथे वाटेल तसं आपलं मत आपल्या सगळ्यांनी सुनावलं. तेव्हा सारंग म्हणतो, पण सगुणाला भाजलं आहे तर गुलाबने आपल्याला सांगायचं ना. आपल्याला याबद्दल तर काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे हे सगळं घडलं कसं काय? एवढं वाईट कोण वागलं असेल? तेव्हा सौमित्र म्हणतो की एक बाई तिथे आली होती म्हातारी. तिने मिठाईच्या बॉक्समध्ये इथे बॉम्ब फटाके ठेवले होते आणि ते फुटायला लागले आणि त्यामुळे सगुणा भाजली. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे बापरे कोण असेल ती बाई आणि एवढं वाईट कुणी वागतं का कुणाबरोबर? एवढा त्रास दिला तिला. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, हो असतात ना काही माणसं खूपच जास्त वाईट असतात आतल्या गाठीची. त्यांना दुसऱ्यांना असा त्रास दिला ना की खूप जास्त आनंद होतो. तरी ते अवंतिका आणि सौमित्र आता दोघंजण ऐश्वर्याकडे बघून बोलत असतात. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की ज्या कुणी असं केलं असेल ना, ज्या बाईने हे कुणी केलं आहे ना, तिचं कधीही भलं होणार नाही. तिला एवढं पाप लागेल आणि तिलासुद्धा हे सगळं भरायला लागेलच. खूप वाईट होईल तिचं. तेव्हा इथे अवंतिका मुद्दामून आता ऐश्वर्याकडे बघून हे सगळं बोलत असते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की जाऊन बघायला हवं सगुणाला, ती कशी आहे ती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई चला ना मी सुद्धा येते तुमच्याबरोबर. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो गं हो तूच जा. आता तूच काहीतरी केलेस म्हणजे जायला तर पाहिजेच ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, कसं आहे ना आई कुठे बाहेर जाताना नेहमी मलाच घेऊन जातात. तुला उन्हाचा त्रास होतो ना म्हणून ते तुला कुठेही घेऊन जात नाही. यावेळेला सुद्धा मीच त्यांच्याबरोबर जाणार आहे. हो की नाही आई? चला आपण दोघीजणी जाऊया इथे सगुणाला बघायला. तर इथे डॉक्टर आता सगुणाची सर्जरी वगैरे करून आलेले असतात आणि ती जे ट्रीटमेंटसुद्धा करत असतात. तेव्हा इथे आता गुलाबदादा रडत बसलेले असतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, गुलाब अरे गप्प बस रे, किती स्वतःला त्रास करून घेशील. तेव्हा इथे गुलाबदादा आता ऋषिकेशला मिठी मारून खूप जास्त रडत असतात. म्हणत असतात की सगुणा माझी सगुणा, दादा काय झाले माझ्या सगुणाला. तेव्हा जानकी म्हणत असते, गुलाबदादा शांत व्हा, हे बघा रडू नका, सगुणाला काही होणार नाही आहे, ती लवकरच बरी होणार आहे. तेवढ्यातच तिथे डॉक्टर आलेले असतात. तेव्हा गुलाब धावत येतो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब कशी आहे माझी सगुणा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, काळजीचं काही कारण नाही आहे, सर्जरी झाली आहे, आता त्यांना बरं वाटेल. त्यांना आता 24 तासासाठी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणत असतात की डॉक्टर तुमचे खूप खूप उपकार, बरं झालं तुम्ही माझ्या सगुणाला बरं केलं. तेव्हा जानकी म्हणत असते, डॉक्टर आम्ही आता इथे सगुणाला भेटू शकतो का. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नक्कीच तुम्ही पेशंटला भेटू शकता, पण सगळेजण एकसाथ जाऊ नका, एकानेच भेटा. तेव्हा जानकी म्हणते, गुलाबदादा आधी तुम्ही जा बरं सगुणाला भेटायला, तुम्ही आधी भेटून या तिला. तेव्हा गुलाबदादा लगेचच सगुणाला भेटायला जातात. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश बघितलं ना तुम्ही, बरं झालं ना सगुणाला बरं वाटतंय, तिची सर्जरीसुद्धा अगदी सक्सेसफुली पार पडलेली आहे. तर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं पण हे सगळं कुणी केलं असेल, कुणी एवढं वाईटावरती उठलं असेल, म्हणजे त्या मिठाईच्या बॉक्समध्ये फटाके कुणी ठेवले असतील ना, एवढे मोठे मोठे बार कुणी ठेवले असतील. तेव्हा जानकी म्हणते, मला पण माहिती नाही ऋषिकेश, म्हणजे एक सकाळी बाई आली होती दिवाळी घ्यायला आणि तिच्या हातामध्येच ती टोपली होती आणि मिठाईचा बॉक्स होता, तिच्याकडून तर हे सगळं घडलं नसेल ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, पण जानकी आपल्या इथे तर साफसफाई करायला पुरुष येतो ना, मग ती बाई कशी आली दिवाळी मागायला. तेव्हा जानकी म्हणते, अरे देवा ऋषिकेश, मी तर या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, मी गडबडीमध्ये तिला दिवाळीसुद्धा दिली आणि मी तर तिला फराळसुद्धा दिला होता खायला. तेव्हा जानकी म्हणत असते, पण ऋषिकेश एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते,
ती बाई आहे ना ती म्हातारी होती. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आता म्हातारी होती की तरुण होती आपण काय सांगू शकतो, पण हे कारस्थान मात्र त्या म्हातारीचंच आहे. तेव्हा जानकी म्हणत असते, पण ती असं का करेल ना, ती खरोखर म्हातारी होती, तिने चेहरा लपवला होता. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये स्फोट करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती आहे ऐश्वर्या. हे सगळं कारस्थान ऐश्वर्याने केलं होतं आपल्यासाठी आपल्यासाठी केलं होतं, पण त्याच्यामध्ये सगुणाला दुखापत झाली. तेव्हा जानकी म्हणते, आपल्यासाठी ऋषिकेश, आता जर सगुणाच्या जागी आपली ओवी असती तर. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, मी आहे ना त्या ऐश्वर्याला आता सोडणार नाही. मला फक्त कळू दे की हे कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. तिला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यानंतरला इथे गुलाबदादा आता सगुणाला बघून बाहेर येतात. गुलाबदादांची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. त्यांना खूप जास्त रडू येत असतं. तेवढ्यातच तिथे आता सुमित्रा आलेली असते. ते म्हणते की गुलाब. तेव्हा इथे गुलाबदादा आता भेटायला जातात सुमित्राला. तर इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता तिथेच उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, काय रे गुलाब, एवढं सगळं घडलं, कुठे आहे सगुणा, कसं भाजलं आहे तिला, एवढं सगळं घडलं, तू मला फोन का नाही केलास? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की एवढं सगळं घडलं ना आईसाहेब की मी गडबडून गेलो, काही सुचलं नाही मला फोन वगैरे करायचं. इथे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा होते म्हणून त्यांनी मदत केली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये 50,000 रुपये भरले म्हणून इथे सर्जरी सुरू झाली. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की 50,000 रुपये, अहो त्यांना कशाला सांगितलं, आम्हाला फोन करायला हवा होता ना, त्या पेहलवानांकडून पैसे कशाला घ्यायचे. तेव्हा आता ऋषिकेश तिला धडा शिकवायला जाणार असतो. तेवढ्यातच जानकी त्याला थांबून घेते आणि नको जाऊ असं म्हणत असते. तेव्हा इथे आता सुमित्रा जात असते सगुणाला बघायला. ती जात असताना बाजूने आता इथे वॉर्डबॉयसुद्धा जात असतात. त्यांच्या हातामध्ये इथे ऑक्सिजन असतं आणि ते ऑक्सिजन आता पडणार. तेवढ्यातच इथे ऋषिकेशसुद्धा पकडतो आणि सुमित्रासुद्धा. तेव्हा इथे ऋषिकेशचा हात आता सुमित्राच्या हातावरती येतो. दोघेही एकमेकांचा हात पकडतात. तेव्हा इथे ऋषिकेश काही न बोलता सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे सुमित्राला सुद्धा आश्चर्य वाटतं, कारण अजिबात ऋषिकेश तिच्याकडे बघतसुद्धा नाही. त्यानंतरला जानकी सुमित्राजवळ आता बोलायला आलेली असते, पण सुमित्रा तिला पूर्णपणे इग्नोर करते आणि आतमध्ये निघून जाते. तेव्हा इथे जानकीला वाईट वाटतं. तर इथे ऐश्वर्याला खूपच जास्त हसायला आलेलं असतं, पण इथे आता जानकी तिच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही आणि तिच्या तोंडाला लागतसुद्धा नाही, सरळ आता बाजूने निघून जाते. तर इथे ऐश्वर्याने एवढं घाण कृत्य केलेलं असतं, कारस्थान केलेलं असतं, तरीसुद्धा त्याची तिला लाज वाटत नसते. उलट निर्लज्जवाणी तिच्याकडे बघून हसत असते. तर इथे सुमित्राही त्याने म्हणते, सगुणा अगं कशी आहेस तू, जास्त भाजले का तुला, त्रास होतोय का तुला जास्त? तेव्हा सगुणा म्हणते, नाही नाही आईसाहेब, मला दुखापत्तर झालेली आहे, पण हे सगळं आहे ना, मी जी काही चुकीची वागले तर देवाने मला शिक्षा दिली. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं असं काय बोलतेस, तू कधी चुकीची वागलीस गं? तेव्हा सुमित्रा आता तिला प्रश्न विचारते. तेव्हा सगुणा म्हणते की मी चुकीच्या माणसांचं ऐकलं, त्यांची साथ दिली आणि चांगल्या माणसांना त्रास दिला, म्हणून ही शिक्षा मला देवाने दिलेली आहे. तेव्हा इथे आता सगुणा ऐश्वर्याबद्दल सांगत असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, सगुणा अगं गप्प बस तू, अगं किती बोलशील गं, किती भाजलं आहे तुला, गप्प बस, जास्त बोलू नको नाहीतर त्रास होईल. तेव्हा इथे सगुणा म्हणते की मला बोलायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई बघितलंत ना, तिला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही बाहेर जा बोलं, नाहीतर ती बोलत राहील आणि मग तिला खूप जास्त त्रास होईल. तेव्हा इथे आता सुमित्रा बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते, काय गे सगुणा, जरा जास्तच बोलतेस का तू, जरा काय तुझं कौतुक केलं तर डोक्यावरती बसशील का माझ्या? हे बघ आता तर तुझे फक्त हातपाय भाजलेत आणि हा चेहरा उरला आहे ना, त्यालासुद्धा चांगलं भाजेन आणि जिवंत तुला इथे जमिनीवरती पुरे ना, जमिनीमध्ये पुरेन, मम्मी करून टाकेन तुझा, सगळीकडे मग पट्ट्या पट्ट्या लागतील तुला. जर माझं नाव सांगितलंस ना आईंना तर खबरदार. तर इथे आता सुमित्रा जात असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडणार. तेवढा जानकी तिला हात देते आणि म्हणते की आई आता नकळतपणे हातात आला आहे, आता हा हात कायमचा आमच्या हातात द्या ना, आम्ही तुमची सेवा करू, आम्ही तुम्हाला आधार देऊ कायमचा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे आता सुमित्राने रागानेच जानकीचा हात सोडलेला असतो. तर इथे सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या, तुझं कारस्थान लवकरच सगळ्यांसमोर आणेन, ते सुद्धा पुराव्यांसकट. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू करशील हे सगळं? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो मीच करेन, मीच तुला एक्सपोज करेन सगळ्यांसमोर. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की सौमित्र आणि अवंतिका, तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि सौमित्रच्या खांद्यावरती हात ठेवते. सौमित्र मागे वळून बघतो तर तिथे ऐश्वर्या आलेली असते. तिला बघून त्याला आश्चर्य वाटतं. तर इथे जानकी आता स्कूलमध्ये त्याने म्हणते की टीचर, आमच्याकडे एवढेच पैसे आहेत. तेव्हा टीचर म्हणतात की नाही, एवढ्या पैशांमध्ये काही होणार नाही. तेव्हा ओवी रडायला लागते. तर इथे जानकी आता साफसफाई करत असते. तेव्हा ते म्हणत असते की देवा, काहीतरी चमत्कार घडून आणा. तेव्हा इथे साफसफाई करत असताना इथे देवाला पुसत असताना जिथे लॉक असतो त्याच्यामध्ये दोरा अडकतो.